ओके गाइस, सो वेलकम एव्हरीवन. नेक्स्ट चॅप्टर आहे आपल्याला 3.7 स्टँडर्ड 6 मराठी सेमी माध्यम. द मॅन हू नेव्हर लाईड. असा एक व्यक्ती जो कधीही खोटं बोललेला नाही. बघा काय अर्थ होतो त्याचा. मॅन हू नेव्हर लाइड, असा एक व्यक्ती जो कधी खोटं बोललेला नाही. ऐसा आदमी जो कभी भी झूठ नहीं बोला है. राइट. सो हु इज दॅट पर्सन अँड क्या है उसके बारे में, काय आहे त्याचं म्हणणं आपण पाहणार आहोत. द वन स्पेशल थिंग अबाउट मोहम्मद. ओके, कोण आहे तो? मोहम्मद. द वन स्पेशल थिंग अबाउट मोहम्मद वॉज दॅट ही नेव्हर टोल्ड अ लाय. हा मोहम्मद कधी खोटं बोलत नाही किंवा खोटं बोललेलाच नाही. समजलं? खोटं बोललेलाच नाही. नेव्हर, कधीही नाही. इट इज नॉट व्हेरी इझी टू डू दॅट. लक्षात ठेवा, नेहमी खरं बोलणं सोपं आहे का? नाही. बट मोहम्मद वॉज अ वाईज मॅन. तो कोण होता? हुशार असा माणूस होता. He kept his eyes open to what was going on around him and chose his words carefully. तर तो काय होता? हुशार होता. तो काय करायचा? त्याचं लक्ष सगळीकडे असायचं आणि मग तो बघायचा आणि त्याचे शब्द व्यवस्थित वापरायचा, जेणेकरून तो कधीही खोटा ठरत नसायचा. ही बिकेम फेमस ॲज द मॅन हू नेव्हर लाईड. त्यामुळे तो प्रसिद्ध झाला. कसा प्रसिद्ध झाला? की लोकांना वाटलं की हा व्यक्ती कधीच, प्लीज म्यूट युअर साऊंड, प्लीज म्यूट युअर साऊंड, हा व्यक्ती कधी खोटं बोलत नाही, म्हणून तो प्रसिद्ध झाला. इवन पीपल हू लिव्ह 20 days अवे न्यू अबाउट हिम. जी लोक त्याच्यापासून खूप लांब राहायचे. 20 days, व्हॉट 20 days इज द डिस्टन्स. आधी वापरायचे, कारण पूर्वी कसं व्हायचं की घोड्यावरून जायचे, त्यामुळे लोक डिस्टन्स डेजने मोजायचे. 20 days म्हणजे खूप लांब असणारी एखादी व्यक्ती. गेट. when people told the king about Muhammad, okay, so लोक त्या मोहम्मदच्या त्या राजाकडे गेले आणि सांगितलं की राजा राजा, आपल्या राज्यामध्ये देर इज अ पर्सन नोन ॲज मोहम्मद और वो कभी भी झूठ नहीं बोलता है. द किंग वॉज नॉट रेडी टू बिलीव्ह इट. राजा त्याच्यावर विश्वास ठेवा, त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला राजा तयार नव्हता. सो ब्रिंग दिस मॅन टू मी. मला माझ्याकडे त्या माणसाला घेऊन या. कोण म्हणाला? राजा म्हणाला. राजाने कहा की ब्रिंग दॅट मॅन टू मी, दिस मॅन टू मी, या माणसाला माझ्याकडे घेऊन या. सो मोहम्मद वॉज ब्रॉट बिफोर द किंग. और राजा बोले जनता चाले, माहिती तुम्हाला. तर राजाने सांगितलं त्याला घेऊन या. राजाकडे त्या माणसाला घेऊन गेले. कोणाला? मोहम्मदला. प्लीज म्यूट युअर साऊंड गाईज. समबडी हॅज, ओके, विधी प्लीज म्यूट युअर साऊंड. येस, व्हेरी गुड गाईज, थँक्यू. सो मोहम्मद, इज इट ट्रू दॅट यू नेव्हर टेल अ लाय. काय सांगितलं त्याला? मोहम्मद, हे खरं आहे का की तू कधी खोटं बोलला नाहीस, बोलत नाहीस? ओके, आप कभी झूठ नहीं बोलते हो. इज इट ट्रू मोहम्मद? येस योर मॅजेस्टी. ओके, योर मॅजेस्टी आपको पता है, दिस इज द ऑनरेबल वर्ड्स यूज फॉर अ पर्सन. बरोबर, कोणासाठी वापरतात शब्द? these are used for person, these are used for person who are having some honor, जैसे राजा है, रानी है, जज है, योर मैजेस्टी. एंड विल यू नॉट टेल अ लाई इन फ्युचर. और तुम कभी भी झूठ नहीं बोलोगे. तू कधीही खोटं बोलणार नाहीस तुझ्या आयुष्यामध्ये, भविष्यामध्ये. बघा, आता तुम्हाला इथून कळलं असेल कोण मोहम्मद आहे आणि कोण राजा आहे. ओके, आणि हे थोडस आफ्रिकन वगैरे असे ते जमत आपल्याला या ठिकाणी वाटते. अफ्रीके के लोग आपको दिखाई देगा होंगे यहाँ पे. देखे ना. नेवर योर मॅजेस्टी. नहीं, मैं कभी भी झूठ नहीं बोलूंगा, कधी खोटं बोलणार नाही. सी गाइस, आई एम यूजिंग 3 लैंग्वेजेस टू एक्सप्लेन यू बाय, बिकॉज आई थिंक कि सबको ये अच्छे से समझ में आना चाहिए. सगळ्यांना मराठीत समजलं पाहिजे, इंग्लिश में समजलं पाहिजे. इवन सपोज यू डू नॉट अंडरस्टैंड, तो थोड़ा हिंदी में ले लेता हूं मैं. द किंग लुक्ड एट मोहम्मद थॉटफुली. ओके, द किंग बोला ओके, अगर तू बोलना नहीं, ठीक है. समटाइम्स वी डोंट इवन नो व्हाट हाऊ द lie gets on our tongue. राजा काय म्हणतो, आपल्याला पण कधी कधी कळत नाही की कसं आपण एखादी गोष्ट खोटी बोलून जातो. बरोबर की नाही? आपल्याला खोटं बोलायचं नसतं, पण तरी सुद्धा आपण खोटं बोलून जातो. हमें झूठ बोलना नहीं होता है, फिर भी कभी कभार हम झूठ बोल देते हैं. सम डेज पास्ट. बरेच दिवस निघून गेले, बहुत दिन हो गए. द किंग कॉल्ड मोहम्मद अगेन. राजाने मोहम्मदला परत बोलावून घेतलं. उन्होंने फिर से उसे बुला लिया. When Muhammad came, the king was just coming out of his palace. There were many people around him. He was going on a hunt. जेव्हा हा किंग मोहम्मद पोहोचला, तेव्हा राजा बाहेर निघाला होता त्याच्या पॅलेस मधून. पॅलेस म्हणजे काय? राजवाडा, राजमहल.
नॉट राज मिश्रा, ठीक है. सो देयर वेर मेनी पीपल, तो उसके साथ उसके आजूबाजू बहुत सारे लोग थे, बरेच लोक होते. आणि तो कुठे चालला होता? ऑन अ हंट. हंट म्हणजे शिकार करने के लिए राजा जा रहा था. द किंग कॉल मोहम्मद ओव्हर टू हिम. राजाने त्याला बोलून घेतलं. राजाने उससे बुला लिया. मोहम्मद, आय एम गोइंग ऑन अ हंट अँड देन टू माय समर पॅलेस. काय म्हणाला तो राजा मोहम्मद, मी माझ्या शिकारीसाठी चाललेलो आहे. म्हणजे मी शिकारीला चाललो आहे आणि त्यानंतर मी माझ्या समर पॅलेस म्हणजे उन्हाळ्यामध्ये असलेलं जे म्हणतात ना महाल आहे, राजमहल आहे, त्या ठिकाणी मी जाणार आहे, राजवाड्यात जाणार आहे. The king spoke as he walked towards his horse. He held the horseman and put his left foot in the stirrup. बघा आपण दिसतं इथं. त्याने काय केलं बघा, राजाने काय केलं, त्याला बोलता बोलता एका हाताने काय केलं, घोडा चढण्यासाठी त्याने डावा पाय काय केला, त्याने डावा पाय त्या घोड्याच्या चढण्यासाठी त्या मॅनेच्या वर ठेवला, जिथे जागा असते पाय ठेवण्याची. आणि पुढे दाखवलं नाही काय. आता पुढे माहित नाही त्याला, काय सांगितलं पुढे त्याने, नाउ रन, स्टरअप मध्ये त्याला स्टरअप पाय ठेवण्याची जागा. नाउ रन, अभि भागो, दौड़ो टू द समर पॅलेस अँड टेल द क्वीन टू प्रिपेअर अ बिग feast फॉर मी अँड माय पीपल इन्क्लुडिंग यू. हरी. ओके. तर त्याला काय सांगितलं, आता धावत जा, कुठपर्यंत जा, या समर पॅलेस पर्यंत धावत जा. धावत जा, पळ, आणि त्या राणीला सांग की आमच्यासाठी बिग feast म्हणजे मेजवानी बनव, माझ्यासाठी, माझ्या माणसासाठी आणि तुझ्यासाठी सुद्धा. पटकन जा. क्या कहा उसने कि जाओ, ये जो पैलेस है हमारा समर पैलेस, वहां पे जाओ, वहां पे रानी है, क्योंकि राजा की बहुत सारी रानियां होती है, मतलब होती थी. टेल द क्वीन टू प्रिपेयर, उनको बताओ कि हम आने वाले हैं, हमारे लिए अच्छा अच्छा खाना बनाए, मेरे लिए, मेरे लोगों के लिए और तेरे लिए भी, मतलब किसके लिए, मोहम्मद के लिए भी बनाए. So Muhammad turned around and hurried to the summer palace. When he left, the king began to laugh. I'm not going anywhere today. Just wait till Muhammad tells this lie to the queen, right? तर जसा तो मोहम्मद पळाला त्या ठिकाणी बघा, येस, मोहम्मद जसा तो निघाला तिकडून त्या राणीला निरोप देण्यासाठी समोर पॅलेसला, राजा थांबला, उतरला आणि हसायला लागला. ओके. राजा हसायला लागला, म्हणाला की मी कुठे जात नाहीये मी आज कुठे जात नाहीये. आता मोहम्मद जाणार आणि त्या राणीला खोटं बोलणार. बरोबर, मोहम्मद वहां पे जाएगा और झूठ बोलेगा क्योंकि मैं कहीं पे नहीं जा रहा हूं. द नेक्स्ट डे, बघा राजा त्या दिवशी गेला का नाही, नेक्स्ट डे द किंग वेंट टू दिस समर पॅलेस. डिड मोहम्मद टेल यू टू प्रिपेअर अ feast फॉर मी yesterday? इट वॉज अ लाय. काय बोलला तो, राईला म्हणाला, तुला सांगितलं का ग त्याने काय बनवायला, मेजवानी बनवायला सांगितली का, जेवण बनवायला सांगितलं का, काल त्याने, हे खोटं होतं. तुझे बनवणे को बोला क्या, ये सब झूठ था कल. मोहम्मद gave me your message yesterday, the queen answered. ओके, मोहम्मद gave me, त्याने मेसेज दिला. काय मेसेज बघा, राणी बघा, तुम्हाला दिसते असेल की राणी हे सगळे आफ्रिकेतलीच माणसं या ठिकाणी दिसतात तुम्हाला, आप देख सकते हो, दे आर फ्रॉम आफ्रिकन रिजन. एनिवेज, सो मोहम्मद गेव मी युअर मेसेज, त्याने मला तुमचा संदेश दिला. द क्वीन आन्सर, राणीने उत्तर दिलं. मोहम्मद सेड, मे बी द किंग विल कम हिअर बाय नून, मे बी ही वोंट. बरोबर, तो दुपारपर्यंत राजा इथे येईल किंवा येणार नाही. दोपहर तक राजा आएगा या फिर नहीं आएगा, राजा आएगा या फिर नहीं आएगा. And what does that mean? Tell me for sure, I told Muhammad, but Muhammad said, I can't tell you for sure. I don't know whether the king put his right foot in the stirrup or whether he put his left foot on the ground again after I left. So we just waited for you yesterday, but you didn't come. Okay? काय म्हणाला, मोहम्मदला विचारलं राणीने की अरे तू असं काय बोलतोयस, नेमकं सांग काय आहे ते. तो म्हणाला, बघा मी जेव्हा निघालो त्यावेळेस मी निघाल्यानंतर मला माहित नाही की राजाने उजवा पाय सुद्धा घोड्यावर ठेवला आणि राजा निघाला का त्याने जो डावा पाय वर ठेवला होता तो पण त्याने खाली घेतला, मला माहित नाही. त्यामुळे राजा येईल किंवा येणार नाही. तर राणीने थोडा वेळ वाट बघितली, वेट केलं, वाट बघितली, राजा काय आला नाही. राणीने बहुत वेट किया लेकिन राजा नहीं आया वापस. सो व्हेन द किंग हर्ड दिस ही वॉज टेकन अबॅक. आता राजाला समजलं, अभी राजा को समझ में आया कि यस, मोहम्मद वॉज राइट अँड मोहम्मद नेवर टोल्ड अ लाय. वो वाइज मॅन था, वाइज म्हणजे हुशार असा व्यक्ती होता तो. हु ओनली स्पोक दॅट
he saw with his own eyes nothing more, nothing less. Okay, it was an African folk tale. बघा, तुम्हाला सांगितलं ना आफ्रिकेतले राजा राणी दिसतायत. तर तो काय करायचा, जे दिसतंय, जे आहे ते सांगायचा, जे दिसत नाहीये, जे नाहीये ते सांगत नव्हता. वो नहीं बताता था. समजा. So this was about the Muhammad who never told a lie. Right? True or false questions. Easy आहे, you can do that. सोपं आहे, तुम्ही स्वतःहून करू शकता. Now, okay, where we are, guys? चलो. So Sir. find the past tense. बोलो बेटा. सर आप कितने बजे वो आप पेपर लेने वाले थे ना, टेस्ट? Yes, I'm going to take it. Please give me 2 minutes. We'll start. Now, past tense of the past tense form. Okay, so tell का क्या आता है? Told, keep का kept, choose the chose, lives a lived, because becomes a became, looks a looked, past a passed, calls a called, walks a walked, turns a turned. Getting good. So this ends your unit 3 or study tour 3.